महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला आता जवळपास निश्चित झालाय। त्यानुसार काँग्रेसला 119, ठाकरेंच्या शिवसेनेला 86 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 75 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। हे जागा वाटप अंतिम नसलं तरी यामध्ये काँग्रेस मोठा भाऊ असून ठाकरेंच्या शिवसेनेला 80 ते 90 जागा मिळणार असल्याचं बोललं जाते। त्यामुळे ठाकरेंचे संभाव्य उमेदवार कोण असू शकतात त्याची यादी आता समोर येते। हीच ठाकरेंची संभाव्य उमेदवारांची यादी आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीतलं पहिलं नाव म्हणजे आदित्य ठाकरे। आदित्य ठाकरेंची वरळी विधानसभेतून उमेदवारी फिक्स मानली जाते। 2019 ला पहिल्यांदाच आदित्य ठाकरे वरळीचे आमदार झाले होते। महाविकास आघाडी सरकारमध्ये ते मंत्रीही झाले। त्यांच्या विरोधात मनसेकडून संदीप देशपांडे यांचं नाव असून महायुतीत ही जागा शिंदे किंवा भाजपला सुटण्याची शक्यता आहे। ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारांमध्ये दुसरं नाव आहे ते अजय चौधरी किंवा सुधीर साळवी। चौधरी गेले 2 टर्म शिवडीचे आमदार आहेत, पण यावेळी लालबागचा राजा मंडळाचे सचिव सुधीर साळवी हे सुद्धा इथून ठाकरे गटाकडून लढण्यासाठी इच्छुक असल्यानं त्यांच्या नावाचा पुनर्विचार होण्याची शक्यता वर्तवली जाते। महायुतीत शिंदेच्या शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारांमधलं तिसरं नाव म्हणजे सुनील राऊत। संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत गेले 2 टर्म विक्रोळीचे आमदार आहेत। इथे राऊत बंधूंचं चांगलं वर्चस्व असल्यामुळे यावेळी पुन्हा एकदा त्यांचं तिकीट रिपीट होऊ शकतं। ही जागा महायुतीत शिंदेंना सुटणार असून भाजपचे मंगेश सांगळे इथे शिंदेचे उमेदवार असू शकतात असं म्हटलं जात आहे। ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारांमधलं चौथं नाव म्हणजे रमेश कोरगावकर। कोरगावकर हे भांडूप पश्चिमचे विद्यमान आमदार आहेत। पक्षात पडलेल्या फुटीनंतर त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ दिल्यामुळे त्यांना दुसऱ्यांदा तिकीट मिळण्याची शक्यता आहे। महायुतीत ही जागा शिंदेंना मिळण्याची शक्यता असून माजी आमदार अशोक पाटील आणि शिशिर शिंदे यांच्या नावाची इथून चर्चा आहे। ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारांमधलं 5वं नाव म्हणजे प्रकाश फातर्पेकर किंवा अनिल पाटणकर। फातर्पेकर हे गेले 2 टर्म चेंबूरचे विद्यमान आमदार आहेत, पण यावेळी ठाकरे गटाकडून त्यांचा पत्ता कट होऊ शकतो। इथे अनिल पाटणकर इच्छुक असल्यामुळे या जागेवर त्यांच्या नावाचाही विचार होत असल्याचं सांगितलं जात आहे। त्यांच्या विरोधात शिंदेच्या सेनेकडून इथे तुकाराम काते आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांची नावं चर्चेत आहेत। ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारांमधलं 6वं नाव आहे ते म्हणजे संजय पोतनीस। पोतनीस गेले 2 टर्म कलिना विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत, त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा तिकीट मिळण्याची शक्यता आहे। महायुतीत ही जागा शिंदेंना मिळण्याची शक्यता असून इथे भाजपकडूनही दावा करण्यात आल्यामुळे ही जागा कोणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारांमधलं 7वं नाव म्हणजे वरुण सरदेसाई। सरदेसाई यांना मातोश्रीच्या अंगणातला मतदारसंघ असलेल्या वांद्रे पूर्व इथून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरेंचे मावस भाऊ असल्यामुळे आणि युवा सेनेतल्या त्यांच्या कामामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। महायुतीत वांद्रे पूर्वमधून अजित पवार गटाकडून जिशान सिद्दीकी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारांमधलं 8वं नाव म्हणजे ऋतुजा लटके। लटके यांना अंधेरी पूर्वमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। रमेश लटके यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके विजयी झाल्या, त्यामुळे यावेळी त्यांनाच पुन्हा एकदा संधी मिळू शकते। शिंदेच्या शिवसेनेकडून या जागेसाठी चाचपणी करण्यात आली असून उमेदवारी कोणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारांमधलं 9वं नाव आहे ते म्हणजे विनोद घोसाळकर किंवा तेजस्वी घोसाळकर। दहिसरमधले माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर इथे घोसाळकर कुटुंबासाठी सहानुभूती आहे, त्यामुळे इथून अभिषेक यांचे वडील माजी आमदार विनोद घोसाळकर किंवा अभिषेक यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे। सध्या इथे भाजपच्या मनीषा चौधरी विद्यमान आमदार असून महायुतीत त्यांनाच तिकीट रिपीट होण्याची शक्यता वर्तवली जाते। ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारांमधलं 10वं नाव म्हणजे सुनील प्रभू। सुनील प्रभू गेले 2 टर्म दिंडोशीचे आमदार असून यंदा त्यांना ठाकरे गटाकडून हॅट्रिकची संधी मिळू शकते। सध्या इथे शिंदे गटानं दावा केला असून इथून उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारांमधलं 11वं नाव आहे ते म्हणजे भास्कर जाधव। 2009 आणि 2014 ला राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले भास्कर जाधव 2019 ला शिवसेनेतून गुहागरचे आमदार झाले। पक्षफुटीनंतर त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ दिल्यानं आता त्यांना आज पुन्हा एकदा गुहागरची संधी मिळू शकते। तसंच त्यांचे चिरंजीव विक्रांत जाधव यांच्या नावाचीही इथे चर्चा आहे। त्यांच्या विरोधात महायुतीत रस्सीखेच असून भाजपकडून माजी आमदार विनय नातू तर शिंदेच्या सेनेकडून श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम अशी नावं चर्चेत आहेत। ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारांमधलं 12वं नाव म्हणजे स्नेहल जगताप। स्नेहल जगताप यांना महाड विधानसभेतून उमेदवारी मिळू शकते। काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप यांनी गेल्या वर्षी ठाकरे गटात प्रवेश केला, तेव्हापासून त्यांची उमेदवारी फायनल मानली जात होती। त्यांच्या विरोधात शिंदेचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांनाच तिकीट मिळणार असून ही फाईट कट टू कट होण्याची शक्यता आहे। ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारांमधलं 13वं नाव आहे ते म्हणजे राजन साळवी। राजन साळवी गेले 3 टर्म कोकणातल्या राजापूर विधानसभेचे आमदार आहेत। यंदाही त्यांनाच पुन्हा एकदा संधी मिळू शकते। काँग्रेसकडून इथे अविनाश लाड यांनीही दावा केल्यामुळे इथे अंतर्गत कलहाचा फटका साळवींना बसू शकतो।
त्यांच्या विरोधात महायुतीत इथे शिंदे गटाच्या किरण सामंत यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारांमधलं 14वं नाव म्हणजे वैभव नाईक. नाईक गेले 2 टर्म कुडाळ विधानसभेचे आमदार आहेत. सिंधुदुर्गात राणेंना आव्हान देणारी ठाकरेंची तोफ अशी त्यांची ओळख आहे. यावेळी त्यांनाच पुन्हा एकदा तिकीट मिळण्याची शक्यता असून त्यांच्या विरोधात राणेंचे चिरंजीव निलेश राणे इथे शिंदेंच्या शिवसेनेकडून लढण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे कुडाळमध्ये दुसऱ्या पिढीतला नाईक विरुद्ध राणे संघर्ष पाहायला मिळू शकतो. ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारांमधलं 15वं नाव म्हणजे राजन तेली. राजन तेली यांनी अलीकडेच भाजपमधून ठाकरेंच्या शिवसेनेत घरवापसी केली. त्यावेळीच त्यांना ठाकरे गटाकडून सावंतवाडी विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात शिंदेच्या सेनेचे मंत्री दीपक केसरकर यांचं तिकीट निश्चित मानलं जात असून कोकणातला हा सामनाही घासून होण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीतलं 16वं नाव म्हणजे नितीन सावंत. नितीन सावंत यांना कर्जत विधानसभा मतदारसंघातून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. 2019च्या विधानसभेला ही जागा शिवसेनेच्या महेंद्र थोरवे यांनी जिंकली होती, पण थोरवे यांनी शिंदेची साथ दिली. आताही शिंदेच्या सेनेकडून थोरवे यांनाच तिकीट रिपीट होण्याची शक्यता आहे. नितीन सावंत यांनी पक्षफुटीनंतर कर्जतमध्ये पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केले. तरुण वर्गात त्यांची चांगली क्रेज असल्यामुळे त्यांची उमेदवारी ठाकरे गटाकडून स्ट्रॉंग मानली जाते. ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारांमधलं पुढचं नाव म्हणजे मनोहर भोईर. भोईर यांना उरण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकते. भोईर 2014 मध्ये शिवसेनेकडून आमदार राहिलेत. 2019ला त्यांनी महेश बालदी यांना टफ फाईट दिली होती. इथे शेकाप आणि महाविकास आघाडीत उमेदवारीमधून वाद असल्याचं सांगितलं जातं. 2019ला अपक्ष लढलेले महेश बालदी हे सध्या भाजपमध्ये असून त्यांनाच यावेळी उरणचं तिकीट मिळू शकतं. ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारांमधलं 18वं नाव म्हणजे सुभाष भोईर. सुभाष भोईर यांना कल्याण ग्रामीणमधून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. भोईर 2014ला इथून शिवसेनेचे आमदार राहिलेत. त्यांच्या विरोधात मनसेचे विद्यमान आमदार राजू पाटील यांचं आव्हान असणार आहे. महायुतीत ही जागा घेण्यासाठी भाजप आग्रही असून उमेदवार अजून फायनल झालेला नसल्याचं सांगितलं जातं. ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारांमधलं 19वं नाव म्हणजे दीपेश म्हात्रे. दीपेश म्हात्रे यांना डोंबिवली विधानसभेची उमेदवारी ठाकरे गटाकडून मिळू शकते. म्हात्रे यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला होता, पण नंतर ते पुन्हा एकदा ठाकरे गटात आले. पण तरीही त्यांना डोंबिवलीची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा सामना भाजपचे 3 टर्म आमदार आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत होणार आहे. ठाकरेंच्या संभाव्य यादीतलं 20वं नाव म्हणजे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख. नितीन देशमुख अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे विद्यमान आमदार आहेत. महायुतीत इथे शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गटाकडून इच्छुकांची गर्दी आहे. तरी इथून भाजपकडून माजी आमदार बळीराम सिरस्कर यांना उमेदवारी मिळू शकते. इथे वंचितनंही माजी आमदार नातिकोद्दीन खतीब यांना उमेदवारी दिली आहे. ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारांमधलं 21वं नाव म्हणजे उदयसिंग राजपूत. उदयसिंग राजपूत हे कन्नड विधानसभेचे ठाकरेंचे विद्यमान आमदार असून त्यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी मिळू शकते. कन्नडमध्ये भाजपचं नेटवर्क असल्यामुळे इथे भाजपकडून दावा करण्यात येतोय, पण शिंदेच्या सेनेनंही ही जागा मागितल्यानं महायुतीत कन्नड कोणाला सुटणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारांमधलं 22वं नाव आहे ते म्हणजे अनिल कदम. अनिल कदम यांना निफाड विधानसभेचं तिकीट मिळू शकतं. कदम 2009 आणि 2014 मध्ये निफाडचे आमदार झाले होते. तर महायुतीत यावेळी त्यांचा सामना अजित पवार गटाचे दिलीप बनकर यांच्याशी होणार आहे. ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारांमधलं 23वं नाव म्हणजे अद्वै हिरे. हिरेंना मालेगाव बाह्यमधून उमेदवारी मिळू शकते. हिरे हे ठाकरे गटाचे उपनेते आहेत, तर त्यांच्या विरोधात मालेगाव बाह्यमधून शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे असाच सामना होणार आहे. ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीतलं 24वं नाव म्हणजे राजू शिंदे. राजू शिंदे यांना छत्रपती संभाजीनगर पश्चिमचं तिकीट कन्फर्म समजलं जात आहे. भाजपचे उपमहापौर राहिलेल्या शिंदेंनी अलीकडेच ठाकरे गटात प्रवेश केला होता. महायुतीत त्यांचा सामना शिंदेच्या संजय शिरसाट यांच्यासोबत होण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारांमधलं 25वं नाव म्हणजे किशनचंद तनवाणी. तनवाणी यांना छत्रपती संभाजीनगर विधानसभेची उमेदवारी मिळू शकते. त्यांचा सामना इथले भाजपचे 2 टर्म आमदार आणि मंत्री अतुल सावे यांच्याशी होऊ शकतो. ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारांमधलं 26वं नाव आहे दिनेश परदेशी. परदेशी यांना वैजापूर विधानसभेचं तिकीट मिळू शकतं. नुकताच त्यांनी भाजपमधून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यांची लढत इथले शिंदेच्या सेनेचे विद्यमान आमदार रमेश बोरनारे यांच्यासोबत होण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीतलं 27वं नाव म्हणजे सुरेश बनकर. बनकर यांना सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकते. भाजपचे सिल्लोडचे प्रदेश चिटणीस सुरेश बनकर यांनी नुकताच उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केला. त्याचवेळी त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. ते शिंदेचे 3 टर्मचे आमदार आणि मंत्री अब्दुल सत्तार यांना सिल्लोडमधून आव्हान देणार आहेत. ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारांमधलं 28वं नाव म्हणजे दीपक साळुंखे. अजित पवार गटाचे साळुंखे यांनी सांगोला विधानसभा लढण्यासाठी ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केला. त्यांना सांगोल्याची उमेदवारी देण्यात आल्यामुळं इथे शेकापमधून नाराजी व्यक्त करण्यात येते. शेकापकडून इथे बाबासाहेब देशमुख रिंगणात असतील
तर शिंदेच्या सेनेतून विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांचं साळुंखे यांच्यासमोर आव्हान असणार आहे. ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारांमधलं पुढचं नाव आहे ते म्हणजे अनिल राठोड. संत सेवालाल महाराज यांचे 5वे वंशज आणि माजी आमदार गजाधर राठोड यांचे चिरंजीव अनिल राठोड यांना दिग्रस विधानसभेची उमेदवारी मिळू शकते. इथे त्यांचा सामना शिंदेच्या सेनेचे 3 टर्म आमदार संजय राठोड यांच्याशी होऊ शकतो. ठाकरेंचे पुढचे संभाव्य उमेदवार असू शकतात ते म्हणजे जालिंदर बुधवत. बुधवत यांना बुलढाणा विधानसभेची उमेदवारी मिळू शकते. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असलेल्या बुधवत यांचं कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्व आहे. बुलढाण्यात शिंदेचे आमदार संजय गायकवाड विरुद्ध ठाकरेंचे जालिंदर बुधवत असा शिंदे विरुद्ध ठाकरे सामना होण्याची शक्यता आहे. ठाकरेंचे 31वे उमेदवार असू शकतात ते म्हणजे सिद्धार्थ खरात. मेहकर मधून खरात यांना उमेदवारी मिळू शकते. निवृत्त सरकारी अधिकारी असलेल्या सिद्धार्थ खरात यांनी सप्टेंबरमध्ये ठाकरेंचं शिवबंधन बांधलं. तेव्हापासून ते मेहकर मधून लढण्यासाठी इच्छुक होते. त्यांचा सामना शिंदेचे 3 वेळा निवडून आलेले आमदार संजय रायमुळकर यांच्याशी होण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या 32व्या संभाव्य उमेदवार असू शकतात त्या म्हणजे वैशाली सूर्यवंशी. वैशाली यांना पाचोरा विधानसभेचं तिकीट मिळू शकतं. त्या माजी आमदार आरो पाटील यांच्या कन्या तर विद्यमान आमदार किशोर पाटील यांच्या चुलत भगिनी आहेत. इथे शिंदेकडून किशोर पाटील यांना तिकीट मिळण्याची शक्यता असल्यानं इथे भाऊ विरुद्ध बहीण असा सामना होऊ शकतो. ठाकरेंचे 33वे संभाव्य उमेदवार असू शकतात ते म्हणजे दत्ता गोरडे. गेली 25 वर्ष पैठणमध्ये संदीपान भुमरे सातत्यानं आमदार म्हणून निवडून येत आहेत. आता ते संभाजीनगरचे खासदार झाले. त्यामुळे या जागेवरचा शिवसैनिक आपल्याकडे खेचून घेण्यासाठी ठाकरेंचा इथे प्रयत्न आहे. 2019ला राष्ट्रवादीकडून दत्ता गोरडे हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. आता त्यांनी अजित पवारांची साथ सोडत ठाकरेंकडे प्रवेश केलाय. खरं तर गोरडे हे मूळचे शिवसैनिक असल्यानं त्याचा फायदा ठाकरेंना होऊ शकतो. ठाकरेंचे 34वे संभाव्य उमेदवार असू शकतात ते म्हणजे राहुल पाटील. राहुल पाटील हे परभणीचे 2 टर्म आमदार असल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा तिकीट मिळू शकतं. 1990 पासून परभणीत शिवसेनेचं वर्चस्व आहे. 2014च्या निवडणुकीत पाटील MIM तर 2019ला वंचितला हरवत विजयी झाले. इथून भाजपचे आनंद भरोसे आणि केदार खटिंग इच्छुक आहेत. शिंदेच्या शिवसेनेतूनही अप्पाराव कारेगावकर, व्यंकटराव शिंदे चर्चेत आहेत. ठाकरेंचे 35वे संभाव्य उमेदवार असू शकतात ते संतोष टारफे किंवा अजित मगर. हे दोघंही कळमनुरी विधानसभेसाठी इच्छुक आहेत. टारफे यांनी काँग्रेसमधून तर मगर यांनी वंचितमधून ठाकरे गटात प्रवेश केलाय. पण या दोघांपैकी ज्यांचं नाव फायनल होईल त्यांना शिंदेचे विद्यमान आमदार संतोष बांगर यांना आव्हान द्यावं लागणार आहे. ठाकरेंचे 36वे संभाव्य उमेदवार असू शकतात ते संजय कांबळे. संजय कांबळेंना उमरग्यातून तिकीट मिळू शकतं. संजय कांबळेंनी मार्चमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत ठाकरेंची मशाल हाती घेतली होती. SC राखीव असलेल्या या मतदारसंघातून गेले 3 टर्म शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले आमदार असून यंदा शिंदेच्या शिवसेनेकडून त्यांनाच तिकीट रिपीट होणार हे निश्चित आहे. ठाकरेंचे 37वे संभाव्य उमेदवार असू शकतात ते म्हणजे कैलास पाटील. धाराशिवचे विद्यमान आमदार असलेल्या कैलास पाटील यांना पुन्हा एकदा संधी मिळू शकते. त्यांच्या विरोधात महायुतीत तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत आणि भाजपकडून सत्यजित चालुक्य असे 2 जण इच्छुक आहेत. ठाकरेंचे 38वे संभाव्य उमेदवार असू शकतात ते म्हणजे सत्यजित सरुडकर. सरुडकर यांना कोल्हापुरातील शाहूवाडी विधानसभेतून संधी मिळण्याची शक्यता आहे. सरुडकर यांचा लोकसभेला हातकणंगलेतून पराभव झाला होता. त्यांच्या विरोधात जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे आव्हान देणार आहेत. ठाकरेंचे 39वे संभाव्य उमेदवार असू शकतात ते म्हणजे वसंत गीते. नाशिक मध्यचे माजी आमदार असलेल्या वसंत गीते यांना नाशिक मध्यमधून संधी मिळू शकते. इथे काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच असून ठाकरेंना जागा सुटण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात भाजपच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांना संधी मिळू शकते. पण शिंदे गटाकडून इथे अजय बोरस्ते सुद्धा लढण्यासाठी इच्छुक आहेत. ठाकरेंचे 40वे संभाव्य उमेदवार असू शकतात ते म्हणजे सुधाकर बडगुजर. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख असलेल्या बडगुजर यांना नाशिक पश्चिमचं तिकीट मिळू शकतं. सध्या इथे भाजपचा सीमा हिरे विद्यमान आमदार असून त्यांच्या तिकिटाला भाजपमधूनच अंतर्गत विरोध असल्याचं सांगितलं जात आहे. ठाकरेंचे 41वे संभाव्य उमेदवार असू शकतात ते म्हणजे योगेश घोलप. योगेश घोलप यांना देवळाली विधानसभेतून तिकीट मिळू शकतं. माजी मंत्री बबनराव घोलप यांचे योगेश घोलप हे चिरंजीव आहेत. त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून स्वतः बबनरावांनी शरद पवारांची भेट घेतली होती. इथे महायुतीतून अजित पवार गटाच्या सरोज अहिरे यांचं आव्हान असणार आहे. ठाकरेंचे 42वे संभाव्य उमेदवार असू शकतात त्या म्हणजे श्रद्धा जाधव. त्यांना वडाळा विधानसभेचं तिकीट मिळू शकतं. वडाळ्यामधून भाजपचे कालिदास कोळंबकर आमदार आहेत. इथं ठाकरे गटाच्या श्रद्धा जाधव विरुद्ध भाजपचे कालिदास कोळंबकर असाच सामना यावेळी होऊ शकतो. ठाकरेंचे 43वे संभाव्य उमेदवार असू शकतात ते म्हणजे सुरेश पाटील. सुरेश पाटील यांना घाटकोपर पश्चिम मधून तिकीट मिळू शकतं. या मतदारसंघात भाजपचे राम कदम आमदार आहेत. 2019 मध्ये निवडून येत त्यांनी हॅट्रिक केली होती. पण यंदा राम कदमांना उमेदवारी मिळणार का याबाबत अजून संभ्रम आहे. ठाकरेंचे 44वे संभाव्य उमेदवार असू शकतात ते म्हणजे नीरव बारोट. त्यांना चारकोप विधानसभेचं तिकीट मिळू शकतं. नीरव बारोट यांचे वडील भाजपमध्ये होते.
2022 मध्ये त्यांनी हाती शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला. या मतदारसंघातून भाजपचे योगेश सागर आमदार आहेत. ठाकरेंचे 45वे संभाव्य उमेदवार असू शकतात ते म्हणजे अनिल नवगणे. नवगणे यांना रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते. त्यासाठी त्यांना तयारीला लागण्याचे आदेशही देण्यात आलेत. त्यांचा सामना इथे अजित पवार गटाच्या मंत्री अदिती तटकरे यांच्यासोबत असणार आहे. ठाकरेंचे 46वे संभाव्य उमेदवार असू शकतात ते म्हणजे संजय कदम. राष्ट्रवादी काँग्रेसमधून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या संजय कदम यांना दापोली विधानसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. संजय कदम हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदारही राहिलेत. त्यांच्या विरोधात शिंदे गटाकडून विद्यमान आमदार योगेश कदम यांनाच पुन्हा एकदा तिकीट मिळू शकतं. ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारांमध्ये पुढचं नाव असू शकतं ते म्हणजे केदार दिघे. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना कोपरी पाचपाखाडी इथून उमेदवारी मिळू शकते. शिंदेंनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर केदार दिघेंनी ठाकरेंची साथ दिली होती. पण कोपरी पाचपाखाडी त्यांच्यासमोर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं तगडं आव्हान असणार आहे. ठाकरेंचे 48वे संभाव्य उमेदवार असू शकतात ते म्हणजे राजेश वानखेडे. वानखेडेंना अंबरनाथ विधानसभेची उमेदवारी मिळू शकते. जानेवारीत राजेश वानखेडेंनी भाजपमधून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. उल्हासनगर महापालिकेत त्यांचा नगरसेवक म्हणून त्यांनी आपली कारकीर्द गाजवली आहे. वानखेडे शिंदेचे आमदार बालाजी किणीकर यांना आव्हान देऊ शकतात. ठाकरेंचे पुढचे संभाव्य उमेदवार असू शकतात ते म्हणजे अमोल कीर्तीकर. कीर्तीकरांना जोगेश्वरी पूर्वमधून उमेदवारी मिळू शकते. कीर्तीकर यांनी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात ठाकरेंकडून लोकसभा निवडणूक लढवली होती, पण त्यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव झाला. त्यामुळे पराभवाचा वचपा काढण्यासाठी ते रवींद्र वायकरांचा मतदारसंघ असलेल्या जोगेश्वरी पूर्वमधून लढू शकतात. इथून बाळा नर यांच्या नावाचीही ठाकरेंकडून चर्चा आहे. त्यांच्यासमोर वायकरांच्या पत्नी मनीषा वायकर यांचं आव्हान असू शकतं. ठाकरेंचे 50वे उमेदवार असू शकतात ते म्हणजे ईश्वर तायडे. ईश्वर तायडे यांना चांदिवली विधानसभेचं तिकीट मिळू शकतं, पण इथे काँग्रेसकडून नसीम खान यांच्याही नावाची चर्चा आहे. त्यामुळे हा मतदारसंघ कोणाला सुटणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यांच्यासमोर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांचं आव्हान असणार आहे. ठाकरेंचे 51वे संभाव्य उमेदवार असू शकतात त्या म्हणजे विशाखा राऊत. विशाखा राऊत यांना माहीम विधानसभेचं तिकीट मिळू शकतं. विशाखा राऊत या मुंबई महापालिकेच्या माजी महापौर राहिल्यात. तर माहीममध्ये तिरंगी लढत होणार असून मनसेचे अमित ठाकरे आणि शिंदेच्या शिवसेनेचे सदा सरवडकर यांच्याशी राऊतांचा सामना होऊ शकतो. ठाकरेंचे 52वे इच्छुक उमेदवार असू शकतात त्या म्हणजे राजुल पटेल. पटेल यांना वर्सोवामधून उमेदवारी मिळू शकते. राजुल पटेल यांची वर्सोवा मतदारसंघात चांगली ताकद असल्याचं सांगितलं जातं. त्यांच्या विरोधात भाजपच्या भारती लवेकर किंवा इतर उमेदवारांची चर्चा आहे. ठाकरेंचे पुढचे संभाव्य उमेदवार असू शकतात ते म्हणजे समीर देसाई. त्यांना गोरेगाव विधानसभेचं तिकीट मिळू शकतं. माजी नगरसेवक असलेल्या समीर देसाई यांनी 2021 मध्ये भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केला. सध्या इथं भाजपच्या विद्या ठाकूर आमदार आहेत. त्यामुळे गोरेगाव विधानसभेत ठाकरे गटाचे समीर देसाई विरुद्ध भाजपच्या विद्या ठाकूर असा सामना होऊ शकतो. ठाकरेंचे 54वे उमेदवार असू शकतात ते म्हणजे मनोज जामसुदकर, गीता गवळी किंवा रमाकांत रहाटे. भायखळा विधानसभेसाठी ठाकरेंकडून ही तिन्ही नावं चर्चेत आहेत. जामसुदकर आणि रहाटे हे माजी नगरसेवक राहिलेत, तर अरुण गवळींच्या कन्या गीता गवळी यांना पक्षात घेऊन ठाकरे तिकीट देऊ शकतात. पण इथे काँग्रेसचाही दावा असल्याचं सांगितलं जातं. त्यांच्या विरोधात इथे शिंदेच्या आमदार यामिनी जाधव यांचं आव्हान असू शकतं. तर ही होती ठाकरेंच्या संभाव्य 54 उमेदवारांची यादी. या यादीबद्दल तुम्हाला काय वाटतं? यामध्ये ठाकरेंचे किती आणि कोणते उमेदवार फायनल होणार? ठाकरेंना जागा वाटपात किती जागा मिळणार? याबद्दलची तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.